आज की जय. या. पाणी. मुलगी आली कन्या. मुलगी आली बोलवा. बोलून दिलं या आता. हा. आदिवासी एकजुटीचा विजय असो. दत्ताभाऊ शरददादा इथे आले आहेत. त्यांनी आश्वासित केलेलं आहे आपण जो आजचा 6वा दिवस सुरू झाला उपोषणाचा जो मूळ मुद्दा होता त्या मूळ मुद्द्यापर्यंत मार्गक्रमण होत आहे. आपण कशा विचार करता त्या ठिकाणी स्वतः आमदार मोदी आलेत आणि उपोषण सोडण्यासाठी आपण सांगितलं आपण उपोषण सोडलंय काय सांगाल? नाही, आता तालुक्याचे पालक म्हणून दादांनी जो शब्द दिलाय आणि हे उपोषण करत असताना जे काही सगळ्या क्षेत्रातले समाज बांधव आदिवासी समाज बांधव असतील इतर सगळ्यांनीच या उपोषणाला म्हणजे मी करत असताना इतकं बळ खरं तर मला दिलं म्हणून त्यांच्या बळावरच आणि समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे खरं तर मी 6 दिवस आज हे उपोषण पार करू शकलो. आमचे सर्व सरपंच संघटना असेल सगळे नेते मंडळी असत सगळ्यांनी सहकार्य केलं. या ठिकाणी अविनाश चव्हाण साहेब देखील आले आणि त्यांनी ते पत्र आणलं. दादांनी आता ती जबाबदारी पुढची घेतलेली वेळोवेळी सगळेच म्हणजे सगळ्या मित्रमंडळींनी याच्यामध्ये सहकार्य केलं. पत्रकारांनी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये राजूदादा डोंगरे असेल अशोक असेल गोखणे साहेब असतील आमचे सगळे म्हणजे आता नाव सगळीच घेतात बाळासाहेब असेल. त्यानंतर पत्रकारांमध्ये आता आमचे इथं तालुका प्रमुख देखील आहेत. पत्रकारांमध्ये कडलक सर असतील संदीप कडलक असतील आपला मुथून असेल सुरेश वाणे अरुण मोरेने देखील सहकार्य केले. बाकी सर्वच मंडळींनी अतिशय सहकार्य केले. विशेष म्हणजे विशेष आभार मार्जिन संजय साबळे त्यानंतर आपले निर्मळ म्हणजे सगळी असे पाहिजे टीम म्हणजे आमची विद्यार्थी संघटना टोटल सगळी म्हणजे सगळ्यांनीच याला मदत केलेली. त्यामुळे आता हा शब्द दादांनी घेतलाय. मला माहिती आहे दादांनी याचा शब्द दिला की ते 100% कारवाई करतील आणि जो अधिकारी इथं मुजोरवाणी करीत होतो त्याचा चेहरा खोटा पाडण्यासाठी ज्या सर्वांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार खरं तर मानतो. आणि दादा देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणजे जी काही जबाबदारी घेतली मला त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी आणि थांबतो. धन्यवाद. उपोषण